जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। रुग्णालयातील महिलांच्या वॉर्डमधील शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत। मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाशी वारंवार तक्रार करूनही अजूनही शौचालयांना दरवाजे लावण्यात आले नसल्यानं शौचालयात जाताना महिलांची मोठी कुचंबणा होतीये। तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता असून सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। अनेक प्रकारची दुरावस्था या रुग्णालयात असल्यानं रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। याबाबत रुग्णालय प्रशासनाशी विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवलं, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला अशी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे या प्रशासनाच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे रुग्णांची मात्र प्रत्येक गैरसोय होतीये। जय श्री महाकाल। मी प्रवीण राठोड। माझी आई भारती राठोड 3 दिवसापासून हॉस्पिटलला ॲडमिट आहे, पण इथले जे सिस्टर लोक असतील किंवा मामा लोक असतील किंवा मावशा लोक असतील कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। प्लस आज 3 दिवसापासून जर काय आपल्या समस्या असतील तर आपण सिस्टरांना सांगतो किंवा मामा लोकांना सांगतो, पण तेही काय ऐकायला तयार नाही आहे। आज मी ब्लाइंड आहे। आज मी सांगितलं माझी आईला असा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी सांगतो त्यांना इथून तुम्ही हे हलवू नका त्यांना, तरी पण ते नुसते म्हणतात 10 नंबरला जा, वार्डला जा, याला जा, पण कोणी लक्ष देत नाही। आणि प्लस एक चेंबरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम, संडास बाथरूम एवढे पॅक झालेले आहे तिथं, पण की तिथं काय असतं संडास बाथरूमची सोय नाही किंवा मेन म्हणजे संडासला दरवाजाच नाही आहे। मग लेडीज लोक जाणार कुठे किंवा पेशंट लोक जाणार कुठे, हे हाल नाही व्हायला पाहिजे। म्हणून इथले प्रॉपरचे जे उल्हासनगरचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आपलं जे काय आहे इथं येऊन बघावं आणि इथं काय ते समस्या सोडवाव्या, हीच माझी विनंती आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।